भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले अक्कलकोट म्हणजे केवळ अध्यात्माचे केंद्र नाही, तर मित्रांनो, शौर्य आणि इतिहासाचा एक जिवंत दस्तावेज आहे. अक्कलकोटला जाणारा प्रत्येक भक्त स्वामीच्या दर्शनाने तृप्त होतोच, पण याच नगरीत छत्रपती शाहू महाराजांच्या आशीर्वादाने बहरलेलं एक वैभवशाली राजघराणे आजही दिमागात उभं आहे. आताच आम्ही श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि तेथून थेट निघालो अक्कलकोटच्या याच भव्य ऐतिहासिक वैभवाकडे, म्हणजे श्रीमंत फतेसिंह भोसले महालाकडे. तो महाल मी जवळून पाहण्याचा मला अनुभव मिळाला. तो अद्भुत महाल बघितला आणि मी भारावून गेलो. चला तर मग आज अनुभवूया अक्कलकोटचा तो सुवर्णकाळ आणि तिथली ही भव्य राजेशाही सफर. मित्रांनो, सह्याद्रीच्या कडेकपऱ्यामधून घुमणारा तो छत्रपतींचा जयघोष आणि भोसले घरांचे शौर्य ज्यांनी इतिहासाच्या पुस्तकात वाचला आहे ना, त्यांना अक्कलकोटचा इतिहास थक केल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शाहू महाराजांनी दत्तक घेतलेलं पुत्र श्रीमंत फतेसिंहराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या या संस्थानाचा इतिहास जितका गौरवशाली आहे ना, तितकाच त्यांचा महालसुद्धा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. पाहू शकता आपण. मित्रांनो, अक्कलकोट संस्थानाची सुरुवात एका भावनिक आणि शौर्यांच्या प्रसंगाने झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांनी एका युद्धामध्ये वीरमरण आलेला राणोजी लोखंडे या लहान मुलाला आपल्या पदराखाली घेतले. शाहू महाराजांनी त्याला मानसपुत्र मानले आणि नाव दिले फतेसिंह भोसले. इसवी सन 1708मध्ये शाहू महाराजांनी फतेसिंह राजांना अक्कलकोटची जहागिरी दिली आणि येथूनच अक्कलकोटच्या भोसले घराण्याचा पाया रचला गेला. राजे फतेसिंह भोसले यांनी 1910 ते 1923 दरम्यान हा महाल बांधला अशी इतिहासामध्ये नोंद आम्हाला सापडते. मित्रांनो, आपण महालाच्या भव्य प्रवेशद्वारामध्ये पाऊल टाकता जणू काही आपण काळाच्या मागे म्हणजे थेट राजेशाही कालखंडामध्ये प्रवेश केलाय की काय असा भास होतो. समोरचा उभा असलेला 3 मजली अष्टकोनी तो महाल आणि त्यांचा भव्य क्लॉक टावर आपल्याला स्तब्ध करतो. या महालाची पायाभरणी राजे फतेसिंह भोसले यांच्या काळात तर झाली, पण ब्रिटिश आणि युरोपियन वास्तुकलेचा प्रभाव असलेल्या या वास्तूच्या भव्य पायऱ्या चढतानाच आपल्याला इथल्या वैभवाची जाणीव मात्र नक्की होते. या महालात प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी आपलं लक्ष वेधून घेते ते म्हणजे आशिया खंडातील सर्वात समृद्ध आणि प्रसिद्ध खाजगी शस्त्रागार. या दालनात प्रवेश करताच अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत मित्रांनो. मित्रांनो, हा सर्व महाल पाहत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या ठिकाणी अस्वच्छता होती. कारण हे महाल असतील, हे गडकिल्ले असतील, बांधवांनो, आपल्या बापजात्यांचे हे शौर्यांचे आणि पराक्रमाचे साक्षी देणारे खऱ्या अर्थानं हे वास्तू आहेत. यांचं जतन, यांचं संवर्धन तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे. मित्र हो, इथे लावलेली जी शस्त्र आहे ती केवळ प्रदर्शनाची वस्तू नसून ती भोसले घराण्याच्या शौर्याच्या आणि पराक्रमाचे साक्षीदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आणि त्यातल्या कालखंडातील शेकडो तलवारी अत्यंत काळजीपूर्वक जतन केलेल्या आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, सोन्या चांदीच्या पाण्याचे नक्षीकाम केलेल्या कटारी, शत्रूचा थरकाप ओढवणारे बिचवे आणि कपड्यामध्ये लपवून ठेवता येतील अशा गुप्त तलवारी पाहून त्या काळातील युद्धकलेची आणि कारागिरीची प्रचिती मात्र आम्हाला नक्की येते. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला इथे चिलखते, जिरेटोप, तोफा, बंदुकीच्या गोळ्या, शिकारी दालन, पेटा भरलेले प्राणी हे सगळं काही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते.
चला तर मग मित्रांनो, अक्कलकोटच्या या राजेशाही महालाची सफर माझ्यासाठी अत्यंत अस्मरणीय ठरली. इतिहास आणि भक्तीचा हा सुंदर संगम तुम्ही एकदा नक्की अनुभवा. अशाच नवनवीन ठिकाणच्या माहितीसाठी ब्लॉगला फॉलो करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन ठिकाणी. धन्यवाद.